मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. निसर्ग दृश्य काढताना इतके वेगवेगळे विषय आपल्याला मिळू शकतात की प्रत्येक चित्र अगदी वेगळं असतं. आता यावेळी आपण काय काढणार आहोत? पेन्सिलीने आपण चित्र काढून घेतलं आहे. त्यामध्ये एक छोटंसं घर आहे, त्याच्या आजूबाजूला बरीच झाडं आहेत, उंच उंच असे वृक्ष आहेत, खालच्या बाजूला पाणी आहे, एक तलाव आहे, तलावातलं शांत पाणी आहे आणि त्यामध्ये त्या सगळ्याचं रिफ्लेक्शन आहे. रिफ्लेक्शन म्हणजेच प्रतिबिंब पडलेलं आहे. हे अतिशय सुंदर दृश्य दिसतं. एखादं शांत पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब फारच सुंदर असतं. ते आपण चित्रात कसं दाखवायचं ते आपण बघूया. तर आता आपण रंगवायला सुरुवात केलेली आहे आणि आकाशाच्या भागाला स्वच्छ पाणी लावून घेतलं आहे. आकाशामध्ये सुद्धा दरवेळेस निळाच रंग दिसतो असं नाही, कधी कधी करडा रंग दिसतो, संध्याकाळच्या वेळी केशरी लाल असेही रंग दिसतात. यावेळी आपण थोडा निळसर करडा रंग इथे घेतलेला आहे आणि त्याने आकाशामध्ये काही ढग आणि निळ्या रंगाचा आकाश असं आपण ढग दाखवत आहोत. ढगांसाठी आपण पांढरा रंग, कागदाचा पांढरा रंग सोडून देतोय. पारदर्शक रंग वापरताना आपण शक्यतो पांढरा रंग वापरू नये. रंग फिका करण्यासाठी पांढरा रंग न मिसळता त्याऐवजी पाणी मिसळावं, म्हणजे रंग जास्त पारदर्शक दिसतात आणि त्यामुळे ते तजेलदारही दिसतात. जलरंगातलं हे चित्र खूप पटापट रंगवून पूर्ण होतं, कारण आपण पातळ रंग वापरत असतो, त्यामुळे रंग तयार करायलाही फारसा वेळ लागत नाही आणि रंग पातळ असल्यामुळे ते भराभर कागदावरती पसरतात आणि मोठ्या ब्रशने ते आपण मोठे मोठे फटकारे देऊन व्यवस्थित रंगवू शकतो. इतर कुठल्याही रंगांपेक्षा वॉटर कलरचं चित्र लवकर पूर्ण होऊ शकतं. आता ही झाडं आपण जी दाखवतोय त्यामध्ये काही हिरव्या रंगाची झाडं असणार आहेत, काही पिवळ्या रंगाची असणार आहेत. सुरुवातीला केव्हाही जलरंगामध्ये चित्र रंगवताना प्रथम फिके रंग द्यावेत, नंतर मध्यम छटा द्याव्यात, नंतर गडद छटा द्याव्यात. तसंच फिक्या रंगांच्या शेजारी गडद रंग, गडद रंगांच्या शेजारी फिके रंग असे दिल्यामुळे चित्र उठावदार दिसते. चार तेरा दूरवर जी एक टेकडी आहे ती आपण निळसर रंगाने रंगवून घेतली आहे.
पाण्याच्या वरच्या भागामध्ये जे दृश्य दिसतंय, घरं, झाडं, डोंगर आणि आकाश, याचा पहिला वॉश साधारणपणे आपण देऊन घेतला आहे. आता तो वॉश वाळल्यानंतर आपण त्यावर काम करणार आहोत. तोपर्यंत आपण पाण्याचा भाग रंगवून घेऊया. पाण्यामध्ये या सर्व दृश्याचं प्रतिबिंब आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी आपण कागद ओला करून घेतोय. स्वच्छ पाणी ब्रशने लावून घेतोय. आता हे पाणी आणि तो भाग ओला असतानाच वर दिसणारे रंग आपण पुन्हा खाली ब्रशच्या साहाय्याने ओल्या पाण्यामध्ये सोडणार आहोत. जे रंग वरच्या बाजूला दिसत आहेत तेच आपण खाली देणार आहोत. पाण्याच्या भागातलाही पहिला वॉश आपण देऊन घेतला आहे. आता तो वॉश वाळल्यावर आपण पुन्हा त्याच्यावर काम करू शकतो. काही काम तो वॉश ओला असतानाच आपण त्यात करायचं आहे. आता आपण वरच्या भागात आणि खालच्या भागात काही गडद छटा देऊया. वरच्या भागामध्ये काही झाडं गडद हिरव्या रंगाने रंगवून घेऊया. यासाठी आपण हिरव्या रंगामध्ये पेन्स ग्रे म्हणजे डार्क करडा रंग मिसळला आहे. त्यामुळे आपल्याला हिरव्या रंगाची एकदम जास्त गडद छटा मिळाली आहे. ती झाडं वर करत असतानाच तो रंग खालच्या पाण्यातही बरोबर प्रतिबिंबासाठी देऊन घ्यावा. पाण्याचा भाग अजून ओला आहे त्यामुळे तो रंग थोडा पसरतोय, पण त्यामुळेच प्रतिबिंबाचा आपल्याला चांगला परिणाम मिळतोय. तुम्ही बघताय की ब्रश खूप लांब धरलेला आहे. जसं आपण पेन धरतो तसा ब्रश धरला नाही आहे, तर खूप मागच्या बाजूने तो धरला आहे. त्यामुळे आपल्याला सहज रीतीने
चित्र रंगवता येतं. आपला हात सहजतेने हलतो आणि आपल्याला उत्स्फूर्त स्ट्रोक्स मिळतात. घराच्या मागची झाडंही आपण डार्क करून घेऊया, कारण घराचा रंग आपल्याला फिका दाखवायचा आहे. घराला आपण लालसर विटकरी रंग देऊन घेऊया. बाजूच्या भागामध्ये आपण जे रंग दिलेत त्यामुळे हा लालसर विटकरी रंग खूपच उठावदार दिसतो आहे.
घराच्या छपराला आपण हिरवा रंग दिला आहे. आता तुम्ही बघताय की साधारण पूर्ण कागदाला पहिला वॉश आपण देऊन पूर्ण केला आहे. हा वॉश पूर्णपणे वाळल्यावर आपण चित्रातले बारकावे दाखवत आहोत. सर्वात प्रथम घराची खिडकी, दरवाजा, छपराखालची सावली हे आपण दाखवून घेतोय. हळूहळू इतर सर्व बारकावे आपण दाखवणार आहोत. यासाठी आपण अगदी बारीक ब्रशचा वापर करतोय.
आपण झाडांमधले घरांमधले बारकावे पूर्ण केले आहेत. याशिवाय पाण्यामधलं जे प्रतिबिंब दिसतंय त्यातही आपण काही बारकावे दाखवले आहेत. अर्थात पाण्याच्या वर जे दृश्य दिसतंय त्यापेक्षा पाण्यातलं प्रतिबिंब नेहमीच तेवढं स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे तसा इफेक्ट आपल्याला आणावा लागतो. त्यानंतर आपण पाण्यावरती संथ पाण्यावरती जे तरंग उमटतात किंवा आडव्या आडव्या रेषा देऊन आपण हा पाण्यासारखा इफेक्ट तयार करतोय. पाण्याचा भाग वाळवण्यासाठी आपण हेअर ड्रायरचा उपयोग करतो. थोडा वेळ थांबलं तर चित्र आपोआप वाळू शकतं. त्यासाठी हेअर ड्रायरची आवश्यकता आहेच असं नाही. सर्वात शेवटी काही ठिकाणी रंग फिका करून घेऊ शकतो. त्यासाठी ब्रशमध्ये पाणी घेऊन किंवा ब्रश ओला करून हव्या त्या ठिकाणी तो फिरवायचा, म्हणजे तिथला रंग निघून येतो. त्यानंतर तो रंग सावकाशपणे पुसून घ्यायचा. चित्रामध्ये तरलता दाखवण्यासाठी काही वेळा खूप जास्त गडद रंग असले तर ते फिके करावे लागतात. आपल्या मनाजोगता परिणाम मिळेपर्यंत आपण चित्र रंगवावं, परंतु एकावर एक जास्त थर देऊ नयेत. रंगांचे एकावर एक जास्त थर दिले तर ते रंग पारदर्शक न राहता अपारदर्शक होतात. जलरंगातली मजा यामुळे निघून जाऊ शकते. आपलं चित्र पूर्ण झालं आहे. किती सुंदर झालं हे प्रतिबिंब. संथ पाण्यामधलं प्रतिबिंब वेगळं दिसतं आणि वाहणाऱ्या पाण्यामधलं प्रतिबिंब वेगळं दिसतं. या चित्रामध्ये आपण संथ वाहणाऱ्या पाण्यातलं प्रतिबिंब काढलेलं आहे.